तुम्ही ते जे हल्ली असतं ना CGM म्हणजे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर ते लावून कोणी म्हणजे करावेत का प्रयोग की डू यू रेकमेंड काय दॅट? होतं त्याने ग्लुकोज कळेल तुम्हाला. आमचा कन्सर्न इन्शुलिनशी आहे. म्हणून आम्ही काय जवळपास एक 52-53 पदार्थ खाऊन 300-350 लोकांनी म्हणजे काही 10 लोकांनी एक पदार्थ, 8 लोकांनी दुसरा पदार्थ, असं मग काही लोकांनी अंड्याचं व्हाईट खाल्लं, काही लोकांनी चीज क्यूब खाल्ले, असं वेगळ्या प्रकारचे आम्ही प्रयोग केले. माझ्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे सगळा. तर त्याच्यातून कशाने इन्शुलिन सिक्रेट होतं, कशाने होत नाही, असं आम्ही बघून जे कॉमन गोष्टी सापडल्या त्या आम्ही सांगितल्या. मग अंड्यानी होतं? म्हणजे बऱ्याचदा असा समज होता की एग व्हाईटमुळे इन्शुलिन सिक्रेट होत नाही, पण ॲक्च्युली प्रोटीन्समुळे अनप्रेडिक्टेबल इन्क्रीज होते इन्शुलिनमध्ये. हे पण मला माहिती नव्हतं म्हणजे. नाही असं होतं म्हणून. आणि इन्शुलिन इंडेक्स अँड ग्लायसेमिक इंडेक्स डोंट गो हँड इन हँड. सो व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज इन्शुलिन इज मोर इंडेक्स. इम्पॉर्टंट. पण मी जर असेच दिवसभर असं काही खात राहिले की ज्यामुळे माझं म्हणजे इन्सुलिन नाही सिक्रेट होणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल कीटो डाएट, म्हणजे मी स्वतः काही काळ कीटो डाएट केलं कारण मला माझं फॅट लॉस करायचा होता. मग त्याच्यामध्ये मी चीज खाल्लं किंवा क्रीम खाल्लं किंवा पनीर खाल्लं. मग म्हणजे मी जस्ट एक केस स्टडी म्हणून सांगते की मी एक 3 महिने केलं आणि त्याच्यामध्ये कॅलरीज मोजलेल्या होत्या, फॅट किती आहे ते एक्झॅक्ट फॉलो केलं होतं आणि मला चांगला लॉस मिळाला. तर जर काही काळापुरतं जर कीटो केलं तर तुमचं काय मत आहे तुम्ही त्याविषयी? अंडर सुपरविजन केलं असेल ना, हो ती एक गोष्ट आहे. 3 महिनेच केलं ना, हो. दुसरी गोष्ट आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाला जर करायचं असेल तर तो काय करेल? तेच मला विचारायचं तो आहे. करू शकणार नाही ते, कारण ते सस्टेनेबल नाही आहे. म्हणजे जर मी तुम्हाला म्हटलं की 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट खायचे आहेत तुम्हाला, की 40 ग्रॅम कार्बोहायड्रेट खायचे आहेत, तुम्हाला शक्य आहे. कारण तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल की एवढे ह्या पदार्थ खाल्ला की 40 ग्रॅम मिळेल. सर्वसामान्य माणसा तो कार्बोहायड्रेट खात नाही आणि प्रोटीन खात नाही, तो पोळी खातो, भाकरी खातो. त्यामुळे कीटो डाएटचा शॉर्ट टर्ममध्ये नक्कीच फायदा होईल, पण लाँग टर्ममध्ये ते सस्टेनेबल नाही आहे. त्याच्यामुळे तर कोणाला कीटो डाएट जमत असेल, समजा एखाद्याला अगदी क्रॅश कोर्ससारखं करायचं असेल 3 महिने आणि मग त्याला मग नंतर तो या लाईफस्टाईल येऊ शकतो, असं काही नाही. म्हणजे कीटो डाएटबद्दल चांगल्या गोष्टी खूप दिसून येतात. म्हणजे लो कार्ब हाय फॅट डाएट वगैरे जे आहेत सगळे त्याचे फायदे दिसत आहेत, नाही असं नाही. त्याच्याविषयी खूप चांगले त्याच्याबद्दल रिसर्चसुद्धा चांगले आहेत की त्याच्यामुळे लिपिड प्रोफाईल इम्प्रूव्ह होतो, त्याच्यामुळे डायबिटीसमध्ये फायदा होतो, असं आहे. फक्त अडचण एवढीच आहे की ते सस्टेनेबल नाही. पण असं कोणी लाँग टर्म केलं तर कुठल्याही प्रकारचं डाएट की ज्याच्यामध्ये तुम्ही, कारण तुम्ही इन्सुलिन इंडेक्सबद्दल म्हणताय आणि खरंच कीटो खूप पॉप्युलर आहे आणि लोक त्याच्यामुळेच म्हणजे बरेच डायटिशियन डाएट म्हणून जे देतात ते ते keto तशाच diet. प्रकारचं असतं, लो कार्ब आणि असं, आणि पण 4 वेळा खायला देतात. म्हणजे हां, मग ते ठीक आहे ना, खा कारण जर असं. 4 वेळा तुम्ही फॅट खाल्लं तर इन्शुलिन सिक्रेट होणारच नाही तुमचं. बट इज इट गुड फॉर हेल्थ? लाँग टर्ममध्ये मुळात कसं आहे का, आता हे कीटो डाएट 5 वर्ष केलेले लोक तुम्हाला माहिती आहेत का? मला नाही माहिती. 3 महिने करणारे मला माहिती आहेत खूप. पण कदाचित म्हणजे माहीत नाही किंवा 2 वर्षांनी काय होत असेल, की कोलेस्ट्रॉल लेवल वाढते का, प्लॅक डिपॉझिट होतात का, स्ट्रोकचा चान्स वाढतो का, याच्याविषयीचे अभ्यास नाही आहेत. म्हणजे 12 आठवड्यात काय झालं याचे अभ्यास आहेत आणि ते चांगले, म्हणजे त्याचे रिझल्ट चांगले आहेत. पण सस्टेनेबल नसल्यामुळे त्याचे लाँग टर्म स्टडीज किंवा कोणी 8 वर्ष केलं, 5 वर्ष केलं, मग काय झालं ते आपल्याकडे नाही आहे. ती अडचण आहे फक्त. हां, पण म्हणजे कंटिन्युअस आता त्याच्या पुढचंच थोडा एक्सटेन्शनचा प्रश्न म्हणजे कंटिन्युअस जर लो कार्ब खाल्लं, कारण मला बरेच लोक असं माहिती आहेत, कारण शेवटी डॉक्टर्स आणि डायटिशियनसुद्धा अशाच प्रकारे सांगतात की तुम्ही सेम, म्हणजे त्याचा मागचा फॉर्म्युला तोच आहे की इन्सुलिन कमी म्हणून लो कार्ब पण 3 आणि 4 वेळा खाल्लं तर विल इट बी सेम, म्हणजे इतकंच इफेक्टिव्ह होईल का तुमच्या डाएट प्लॅनसारखं? मला नाही असं वाटत, कारण तुम्ही 2 वेळा खाणं म्हणजे शेवटी कसं, इन्शुलिन तुम्ही कमी केल्याशिवाय पुढचं काही घडणार नाही. तुम्ही मल्टिपल टाईम खाल्लं तर तुमचं इन्शुलिन तेवढ्या वेळ सिक्रेट होणार आणि तुम्हाला नुकसान होणार, हे नक्की. आता ICMR सुद्धा काय सांगतं आहे की तुमच्या कॅलरीजपैकी एक 45% कॅलरीज तुम्हाला सिरियल्समधून मिळाव्यात, बाकीच्या 15-20% त्या तुम्हाला पल्सेसपासून मिळाव्यात. त्यांनी सांगितलं की तुम्ही जवळपास 30% कॅलरीज तुम्हाला फॅट्समधून मिळाव्यात सांगितलं. आता नवीन ज्या गाईडलाईन आल्या त्या त्यांनी सिरियल्स आणि हे कमी करायला सांगितलं, हे सांगितलं आहे. फक्त कसं होतं की हे सांगणं फार सोपं आहे, पण आज प्रोटीनची किंमत किती आहे, म्हणजे गव्हाची किंमत किती आहे आणि डाळीची किंमत किती आहे. गहू जर ₹50 असेल तर डाळ ₹200 आहे. हा जो डिफरन्स आहे, हा देश म्हणून
अवघड आहे. म्हणून मग लोकं काय करतात, की बाबा ठीक आहे 50 ग्रॅम प्रोटीन पाहिजे असेल तर 500 ग्रॅम गहू खा. कारण ते परवडण्यासारखं आहे ना. रेशनवर तेच देणं परवडण्यासारखं आहे. हा त्याच्यामध्ये तो पण भाग आहे. पण आता म्हणजे कार्बोहायड्रेट कमी करा, हा अगदी युनिव्हर्सल सल्ला आहे, विशेषतः भारतामध्ये. कारण 80% कार्बोहायड्रेट खाणारे लोक आहेत आपण. तर 80% वरून तुम्हाला 50-55% यायचं असेल, तरी देखील खूप फायदा होईल. आणि हे हल्ली जे जिममध्ये गेल्यानंतर प्रोटीन पावडर्स आणि आर्टिफिशियल स्वीटनर्स हे फार सर्रास वापरलं जातं. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हां, म्हणजे आर्टिफिशियल स्वीटनरबद्दल आधी सांगतो, की बरेचसे डायबेटिक लोकं, काही ठिकाणी डायबेटिक मिठाई असतात. आणि त्याच्यामध्ये भरपूर स्वीटनर घातलेलं असतं. म्हणजे मी बघितलं की लोकं अगदी अर्धी मूठ भरून गोळ्या खिरीमध्ये टाकणारे, की ते तेवढं गोड-गोड लागावं छान म्हणून. आता आम्ही जो अभ्यास केला, असं लक्षात आलं की बाबा अगदी तुम्ही ते स्वीटनर आर्टिफिशियल जरी घेतलं, तरी त्याने इन्शुलिन सिक्रेट होतं. स्वीटनरनी? म्हणजे कॅलरीज नसतात, ग्लुकोज नसते, पण त्या टेस्टमुळे, हो. स्वीट टेस्टमुळे ते इन्शुलिन सिक्रेट होतं. म्हणून आम्ही आमच्या लाईफस्टाईलमध्ये आर्टिफिशियल स्वीटनर घेऊ नका असं सांगतो. आता सोडा असतो तो? सोडा म्हणजे नुसता सोडा की नुसता सोडा. नाही, स्वीटनर नसेल तर सोड्याचा नाही प्रॉब्लेम. नुसत्या सोड्याने गॅस असतो. इन्सुलिन नाही होत. नाही, कार्बन डायऑक्साईड आणि हे असतं त्याने नाही सिक्रेट होणार. तर त्याच्यामुळे आर्टिफिशियल स्वीटनरला आम्ही नाही म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल स्वीटनर्स, त्याच्या काही स्वीटनर्सच्या ह्यानी कॅन्सर होतात वगैरे अशा प्रकारचे पण अभ्यास आहेत. आता ते काही सिद्ध झालेलं नाही की होतातच म्हणून. पण मग ते तुमच्यामुळे सिद्ध व्हायची तुम्ही वाट बघताय का? की केस स्टडी तुम्ही खाऊन तुम्हाला झालं म्हणून. त्याची गरज मुळामध्ये तुम्हाला हे सगळी जे आहे हे सवयीचा भाग आहे, की मला चहामध्ये 2 चमचे साखर घातल्याशिवाय समाधान होत नाही. तेच जर मी समजा पुढचा आठवडाभर 1.5 चमचा साखर घातली, तर मला 1.5 चमचा साखर आवडायला लागते. मी ते जर बंद केलं, तर मला बिनसाखरेचा चहा आवडायला लागतो. मग हे जर असेल, तर मग त्याला एवढं कशाला आपण महत्त्व द्यायचं? काहीतरी गोड टाकलंच पाहिजे आणि खाल्लंच पाहिजे, याची काही आवश्यकता नाही. आणि प्रोटीन सप्लिमेंटबद्दल तुम्ही जे बोललात, सुदैवाने अगदी आत्ताच जी गाईडलाईन आली आहे, त्याच्यामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि त्यांनी पण हेच सांगितलं आहे, की प्रोटीन सोर्स म्हणून आणि मसल बिल्डिंगसाठी म्हणून तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट घेणं हे चुकीचं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण त्याच्यामुळे मुळामध्ये कसं आहे, की तुमच्या अन्नातून तुम्हाला प्रोटीन मिळावेत आणि आपल्याला खूप जास्त प्रोटीन लागत नाहीत. म्हणजे 0.83 ग्रॅम्स पर किलोग्राम बॉडी वेट. नॉट 1.5. 1.5 नाही, 0.80 ॲक्च्युली ते 0.63 टू समथिंग आहे. तर 0.83 ऑप्टिमम आहे. म्हणजे 60 किलोच्या माणसाला 50 ग्रॅम प्रोटीन लागतं. अच्छा, एवढंच? त्याच्यामुळे तुम्हाला इझिली तुमच्या सिरियल्स, पल्सेस, दूध, आता ICMRने 300 मिलीलिटर दूध प्यायला सांगितलं सगळ्यांना. कुठलं, गाईचं की म्हशीचं? नाही, त्यांनी असं कुठलंही? मिल्क म्हटलंय, अच्छा. पण जास्ती करून गाई म्हशीचं दूध जे काय असेल, त्याच्यामध्ये प्रोटीन तुम्हाला 7.5-8 ग्रॅम प्रोटीन मिळतात, कॅलरीज मिळतात. तर असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अन्नातून प्रोटीन मिळवा, हा त्यातला महत्त्वाचा मेसेज आहे. याच्यामध्ये कसं होतं, की एक तर प्रोटीन खूप महाग आहेत. म्हणजे 1 किलोचा डबा घेतला तर 3,500-4,000 रुपये लागतात. दुसरी गोष्ट अशी आहे, की त्याच्यामध्ये काय काय मिसळलेलं असतं. त्याच्यामध्ये ॲनाबॉलिक स्टेरॉइड असतात का किंवा काय, यू नेव्हर नो. आणि अशा अनेक उदाहरणं आहेत, की ते सप्लिमेंट घेऊन त्यांनी बॉडी वाढवली, नंतर काय ते झालं आणि मग एकदम त्यांच्यावर काहीतरी परिणाम झाले. अशा अनेक आपण उदाहरणं वाचतो. त्यामुळे इट्स अ गुड थिंग, किंवा ICMR सारख्या संस्थेने आता सांगितले, की सप्लिमेंटपासून थोडं दूर राहा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.